नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या शताब्दी व्याख्यानमालेमधल्या या पुष्पामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. लहानपणी शाळेत टीमवीच्या संस्कृत आणि हिंदी राष्ट्रभाषेच्या परीक्षा द्यायचो. त्याच्यानंतर तत्वज्ञान विद्यापीठ या गुरुकुलातून शिक्षण पूर्ण झाल्यावरती पुढे आपल्या टीमवीमध्ये PA संस्कृत केलं. तेव्हा बाकाच्या या बाजूला येऊनही काही मांडण्याची संधी आपल्याला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. पण आज ती संधी आणि त्याच्याकरता आवश्यक असणारा आत्मविश्वास ज्यांनी दिला त्या टीमवीच्या माझ्या सगळ्या गुरुजनांना आणि स्पेशली डोळेबाई, देवबाई, त्यानंतर आज शरीररूपाने आपल्यात नसलेले परंतु कायम आपल्यासोबतच असणारे भट सर, आपले सगळ्यांचे लाडके खरे सर आणि मंजिरी भालेराव मॅडम, आणि ही जी व्याख्यानमाला आहे त्या शृंखलेकरता मला तयार करणारे आपले शेजवलकर मॅडम यांना शतशः नमन. आज टीमवीचा जो वटवृक्ष आपल्यासमोर उभा आहे त्याचं बीज रोवून त्याला आपल्या कर्तृत्वाच्या रूपाने काबाड कष्टाने आकार देणाऱ्या ऋषितुल्य अशा भागवत गुरुजींना आणि दुपकर गुरुजींना वंदन करून आजच्या आपल्या विषयाला मी सुरुवात करतो. आजचा आपला विषय आहे संस्कृत सिनेमा. मित्रांनो, सिनेमा म्हटलं की काहींच्या भुवया उंचावतात, काहींना तो टाइमपास वाटतो तर काहींना त्याच्याबद्दल कमालीचं आकर्षण असतं. आज जरी सिनेमा या क्षेत्राबद्दल आकर्षण असलं तरी एकेकाळी या क्षेत्राला खराब असं म्हणूनच बघितलं जायचं. भारत आज चित्रपट क्षेत्रात जगातल्या पहिल्या क्रमांकावरती आहे आणि दरवर्षी कमीत कमी 2500 सिनेमे प्रदर्शित होतात. तयार होऊन निर्मात्याच्या डब्यात पडून राहतात ते वेगळे, त्यांना मी मोजलंच नाही, पण तरी प्रदर्शित होणारे 2500 सिनेमे आज भारतात आहेत दरवर्षी. मग आता प्रश्न असा पडतो की सिनेमे कशासाठी बनत असतील बरं एवढे? त्याची उत्तरं अनेक आहेत, ती बघूच आपण पुढे. पण तूर्त आपल्या विषयाबद्दल जर बोलायचं झालं तर आत्तापर्यंत एकूण 15 सिनेमा तयार झालेत. शंकराचार्य आपल्याला माहिती आहे, आदि शंकराचार्य नावाची मूवी आपल्याला जनरली माहीत असते संस्कृतमध्ये, पण तसे 15 सिनेमा संस्कृतमध्ये आजपर्यंत तयार झालेत आणि 4 नव्याने तयार होत आहेत. भाषेबद्दल बोलायचं झालं तर सिनेमाला स्वतःची अशी एक व्हिज्युअल आणि सांकेतिक भाषा असते, पण तिला पूरक अशी बोलीभाषा ज्यावेळेला त्याच्याशी जोडली जाते त्यावेळेला तो एक भाषिक सिनेमा बनतो. आणि म्हणूनच बॉलिवूड, टॉलिवूड, जॉलिवूड असे अनेक गुड म्हणजे सिनेमा इंडस्ट्री झालेल्या आहेत. संस्कृत सिनेमाविषयी जाणून घ्यायच्या आधी सिनेमा का आणि कशासाठी याच्याबद्दल थोडं आपण जाणून घेऊयात. त्याकरता एक PPT मी बनवली, त्या PPTच्या माध्यमातून आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. यै काव्यरत्नौ दधिमंथनेन रत्नान्यनेकानि समुद्धृतानि चरणेषु तेषां कविपल्लवेषु नमस्करोमि कृतिमर्पयामि. सिनेमा म्हणजे चित्रपट, त्यालाच पिक्चर, फिल्म, मूवी अशी अनेक नावं आहेत. खरं तर पिक्चर म्हणजे फोटो, इमेज, आणि असे 24 फोटो एका सेकंदातच धडाधड 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 एकामागून एक दाखवले की ती इमेज आपल्याला चलत म्हणजे मुव्हिंग असल्याचं भासेल. आणि असेच सेकंद एकामागून एक लागत गेले की ती पूर्ण एक व्हिडिओ बनतो. लहानपणी आपण कागदाच्या एका बाजूला पोपट काढायचं, एका बाजूला पिंजरा काढायचं, त्याला दोरा लावून गोल गोल फिरवायचं आणि मग तो पोपट जणू काही पिंजऱ्यातच आहे असं आपल्याला दिसायचं, असं भासवायचं. अगदी त्याच खेळाच्या तत्वावरती आधारित हे तंत्र आहे. हेच तंत्र ॲनिमेशन, व्हिडिओ, त्याला हेच तंत्र लागतं. भारतासारख्या देशात आपल्याला जो TV आहे त्या TVला PAL पाल म्हणजेच 24 इमेज पर सेकंद आणि काही ठिकाणी NTSC असं लिहिलं असतं बघा, ते 25 इमेज पर सेकंद अशी सिस्टीम आहे. बरं, ती का आणि कशी या भानगडीत आत्ता आपल्याला काही पडायचं नाही अर्थातच, पण एकूण काय तर अशा मुव्हिंग इमेजेसचा म्हणून त्याला मूव्ही म्हणायचं. तर मूव्ही, सिनेमा, पिक्चर ह्या सगळ्या एकच गोष्टी, पण तरीसुद्धा आपण सिनेमा असाच शब्द इथून पुढे वापरणार आहोत, कारण त्याच्यामध्ये चित्रपट म्हणून जे जे काही आपण समजतो ना त्या सगळ्या प्रोसेस इन्क्लूड आहेत. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सिनेमाच्या प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन अशा 3 मुख्य स्टेजेस असतात. या 3ही स्टेजेस या सिनेमा एका शब्दात अंतर्भूत असल्यानं
आपण एक ब्रॉडर टर्म म्हणून सिनेमा असा शब्द वापरणार आहोत. आपण आता जाणून घेणार आहोत सिनेमा नेमकं काय आहे, काय रसायन, काय समीकरण आहे सिनेमामध्ये, त्याचे काय उपयोग आहे, काय गरज आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघितलं तर सिनेमा हा एक कॉम्प्लेक्स असा आर्ट फॉर्म. एक उत्तम सिनेमा जो असतो त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कला आपल्याला पाहायला मिळतात. चित्र, आवाज, टेक्स्ट, याच्याबरोबर त्याच्या कथाकथन, नृत्य, वास्तू, ठिकाणं, नेपथ्य, शिल्प, प्रकाश आणि सावल्यांचा खेळ, अशा अनेक प्रकारच्या कलांचा अंतर्भाव सिनेमामध्ये होतो. त्याच्या आतल्या गोष्टींचा विचार करत असताना सिनेमामध्ये ॲक्टिंग, डायरेक्शन, लेखन, एडिटिंग, नेपथ्य, कोरिओग्राफी, प्रोडक्शन, त्याची पब्लिसिटी, अशा अनेक क्षेत्रातले लोक ज्या वेळेला कुठे एकत्र येतात आणि एका समान ध्येयाने झपाटून काम करतात, त्यावेळेला कुठं एका कलाकृतीचा, एका सिनेमाचा जन्म होतो. आपल्याला बघायला बाहुबली 3 तासाचा वाटतो, ओके, पण तो बाहुबली 3 तासाचा बाहुबली बनण्यासाठी जवळपास वर्षभराची मेहनत असते. सिनेमा हा एंटरटेनमेंटचं एक सहज आणि सोपं साधन आहे. बघायला गेलं तर सिनेमा एका टाईम मशीन सारखा असतो. त्याच्याद्वारे आपण भूतकाळात जाऊ शकतो, संभाव्य भविष्यकाळ बघू शकतो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतो. सिनेमाबद्दल बोलताना मला मम्मटाचार्यांचं जे काव्यप्रकाश नावाचं ग्रंथ आहे त्यातलं काही ओळी कायम आठवतात. मम्मटाचार्य म्हणतात, नियतीकृत नियमरहितां लादेकमयीं अनन्य परतंत्रां नवरस रुचिराम निर्मितीं आददती भारती ही कविर्जयती. नियतीकृत नियमांनी रहित अशी आहे. सिनेमा सुद्धा साहित्याप्रमाणेच, काव्याप्रमाणेच नियतीकृत नियम रहित आहे. सिनेमाला सेन्सॉर बोर्ड नावाचं एक नियमाने बांधणारं एक काय म्हणते एक संस्था आहे. ती गोष्ट वेगळी आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूयाच. सेन्सॉर बोर्डचा संबंध राजशेखराशी येतो असं थोडं, म्हणजे राजशेखरांनी सुद्धा सेन्सॉर बोर्ड टाईप काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आपण नंतर कधी बोलूयातच. आता आपण सध्या तुर्त सिनेमाच्या बद्दल बोलूयात. सिनेमा हा कमीत कमी वेळात आपल्याला एका प्रतिसृष्टीची सैर घडून आणतो. त्यातल्या पात्रांशी आपल्याला एकरूपता साधता येते. त्या पात्रांची सुखदुःख आपल्याला आपली वाटायला लागतात. आपण स्वतःला त्यांच्यात शोधतो, त्यांच्यात सापडतो. जे आपल्याला करावं असं वाटत असतं तर त्यांना करताना बघून आपण स्वतः आनंद घेत असतो. जे जग किंवा जी दुनिया आपण कधीच बघितलेली नसते ती व्हर्च्युअल रियालिटीच्या स्वरूपात आपण प्रत्यक्ष अनुभवत असतो एका सिनेमाच्या माध्यमातून, आणि ते सुद्धा एका तिकिटाच्या पैशात. आजकाल OTT आहे, YouTube आहे, इतर सोर्सेस आहेत, पेनड्राईव्हमध्ये फिल्म्स मिळतात, डाउनलोड करून फिल्म बघता येतात. असे बरेच घटक आहेत. म्हणजे इतक्या कमीत कमी वेळात, कमीत कमी साधनामध्ये आपल्याला फिल्म बघता येतात. सिनेमा जो आहे तो आपल्या कल्पनाशक्तीला चालना देतो. सिनेमा आपल्याला एक दृष्टिकोन देतो. सिनेमा आपल्याला सत्याची जाणीव करून देतो. सिनेमा भावनांची जाणीव करून देतो. सिनेमा त्या भावनांची कदर करायला शिकवतो. सिनेमा आपल्याला जग दाखवतो. बघा, आपण ज्या ठिकाणी कधी गेलेलोच नाही, आपण कदाचित पाकिस्तानात, ओके, पाकिस्तानात आपण गेलेलो नाही आहे, पण एखाद्या सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला पाकिस्तानातली काही गोष्टी आपल्याला कळू शकतात. म्हणजे सिनेमा जग दाखवतो. सिनेमा आपल्याला हुशार बनवतो. सिनेमा आपल्याला माहिती देतो. सिनेमा आपल्याला जागृत करतो. सिनेमा आपल्याला आपला इतिहास ताजा करून दाखवतो. आपली संस्कृती, आपल्या परंपरा विस्तृत करतो. इतर परंपरा, इतरांची संस्कृती, इतर देश, त्यांचा इतिहास, या सगळ्या गोष्टी आपल्याला सिनेमा समजवतो. ते पण कमीत कमी वेळात, कमीत कमी कष्टात आणि शिवाय मनोरंजनात्मक पद्धतीने. तसं बघायला गेलं तर वाचन, लिखाण, चित्रकला, वादन आणि आपला एक श्लोक आहे ना, काव्यशास्त्र विनोदेन कालोडच्छित भिन्नता व्यसनेन च मूर्खानां निद्रया कलहेन वा. त्यामध्ये काव्यशास्त्र विनोद जो घटक आहे तो तसं म्हणायला गेलं तर केवळ काही बुद्धिमान पंडितांना जमणारी गोष्ट आहे. हां, ती प्रत्येकाला जमायला हवी, पण जमते खरं तर कोणाला, काही बुद्धिमान पंडितांना. पण सिनेमा हा एक असा प्रभावी आणि शक्तिशाली कलाविष्कार आहे जो लहान थोरांना, गरीब श्रीमंतांना, राजा रंगांना, सुबुद्ध असो, अबुद्ध असो, अल्पबुद्ध असो, अशा सगळ्यांनाच समजणारा, सगळ्यांनाच भावणारा असा एक घटक आहे. सिनेमा काय करतो तर सिनेमा सांस्कृतिक अभिसरण करतो, लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतो, ऐक्य स्थापन करतो. खरं तर करू शकतो असं म्हणायला हवं, कारण ते पोटेन्शियल रियालिटी आहे सिनेमाची.
कारण हल्ली आपण बघतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती हा सिनेमा आणि ऑडिओ व्हिज्युअलच्या विश्वातले काही विघातक आविष्कार आपण बघतोय आजकाल. पण तरी सुद्धा केवळ काही आर्थिक किंवा तत्सम लाभाचा मोह जो आहे त्याला बळी न पडणाऱ्या आणि वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातून खर्च करणारे, तर सिनेमाचा खर्च फार असतो, फार अफाट खर्च असतो. हा अफाट खर्च स्वतःच्या खिशातून खर्च करत आपली सांस्कृतिक जाणीव जागृत ठेवणारे खूप मोजके लोक या सिनेमाच्या क्षेत्रात आहेत. आणि संस्कृत सिनेमा ही त्याच्यातलीच एक समृद्ध होऊ पाहणारी परंपरा. संस्कृत सिनेमा बनवल्याने या सगळ्या लोकांना काही खूप पैसे मिळतात वगैरे असं काही नाही आहे, पण तरी सुद्धा प्रसंगी खरोखर स्वतःच्या खिशातून पैसे घालून त्या लोकांनी संस्कृत सिनेमा बनवले आणि म्हणून आपण त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा आपला हा अल्पसा प्रयत्न आहे. असं सॉरी थोडंसं विषयांतर झालं, पण आपण सिनेमाच्या ताकदीबद्दल बोलतो. एकूण सिनेमा हे एक बलवत्तर माध्यम आहे ज्याच्यात अनेक कला क्रीडा यांचा समावेश होतो. अगदी म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सिनेमा हे ग्रेटेस्ट ऑफ द ग्रेटेस्ट मॅजिक आहे. भरतमुनी आहेत ते आपल्या नाट्यशास्त्र ग्रंथात म्हणतात, न तत् ज्ञानम न तत् शिल्पम न सा विद्या न सा कला नासौ योगो न तत्कर्म नाट्यस्मिन यन्न दृश्यते. असं कोणते ज्ञान, कोणतं शिल्प, कोणती विद्या, कोणती कला काही नाही आहे जे नाटकात दिसत नाही. आणि हेच सगळं नाटकानंतर सिनेमालाही लागू पडतं. म्हणून सिनेमा हा एक समृद्ध असं विश्व आहे आणि त्याला समजून घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. तर सिनेमाचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्याच्या मुळाकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि मुळाकडे जाताना आपल्याला सिनेमा या नाण्याच्या दोन बाजू दिसतात. एकतर सिनेमा करता लागणाऱ्या कॅमेरा नावाच्या यंत्राचा आणि त्या यंत्राच्या अनुषंगाने येत गेलेल्या काही अपडेट्स. उदाहरणार्थ व्हिडिओ, त्याच्यानंतर आलेले मूकपट, त्यानंतर बोलपट आले, मग रंगीत झाले, मग डिजिटल झाले, मग DI आलं, वेगवेगळे तंत्र. हे त्यातले यंत्रतांत्रिक प्रयोग. ही झाली एक बाजू. आणि दुसरी बाजू म्हणजे त्याच्यातल्या दृकश्राव्य आणि नाट्यशास्त्रीय घटकांचा मानव परंपरेने केलेला विचार आणि विकास. नाट्यशास्त्रीय विचाराबद्दल विचार करताना विशाल अशा संस्कृत साहित्याकडे, साहित्यशास्त्रीय नाट्यशास्त्रीय परंपरेकडे जावंच लागतं. इथं अशाच काही ज्ञात अज्ञात अशा संस्कृत आचार्यांची यादी दिली आहे ज्यांनी या क्षेत्रात आपले योगदान दिले. या आचार्यांना भले कॅमेराचं यंत्र, सिनेमाचं तंत्र माहीत नसेल, पण सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून कथाकथन, त्याची रचना, अभिनय, नृत्य, संधिसंदेंग इतक्या बाबी अगदी सूक्ष्म प्रकारे नक्की ठाऊक होते. अगदी भरतमुनीच्या नाट्यशास्त्रामध्ये तुम्हाला जर अमुक रस असेल तर तुमच्या डोळ्यांची, तुमच्या भुवयांची ठेवण अशी होते, इतक्या सूक्ष्म पद्धतीने सांगितले. संधिसंदेंगांचा विचार केला तर धनंजय दनिकांनी इतक्या सूक्ष्म पद्धतीने सांगून ठेवले. ओके, आजकाल सेटफिल्डला आपण मानतो रायटिंगच्या क्षेत्रामध्ये, पण सेटफिल्डच्या तोडीस तोड किंवा त्याच्यापेक्षा किंवा खूप अधिक पद्धतीने, अधिक सूक्ष्म विवेचन करून ठेवले आपल्या. असं तर या आणि अशा अनेक ज्ञात अज्ञात संस्कृत विद्वानांनी, आचार्यांनी आपल्या संस्कृत भाषेला, त्यातल्या साहित्याला फुलवलंय, खुलवलंय. संस्कृताच्या साहित्याने बहरले. महाकाव्य, गीतिकाव्य, खंडकाव्य, नाटकं, कथा असे अनेक साहित्य प्रकार संस्कृतने जगाला दाखवले. आधुनिक काळात सुद्धा बालसाहित्य झालं, यात्रा वर्णन आहे, पत्रकारिता आहे, अनुवाद आहे, यांच्यासोबतच फिल्म, सिनेमा, शॉर्ट फिल्म, जाहिराती, माहितीपट, सिरियल आहे, गाणी आहेत, हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. मी या सगळ्यांना सुद्धा एक प्रकारचं साहित्यच मानायला, खरं तर साहित्यच आहे, एक विशिष्ट प्रकारचं साहित्य असं. आणि हेच जे सगळं साहित्य आहे ना, याला आपण 3 प्रकारात मांडू शकतो. याचं जे वर्गीकरण आहे, हे जे सगळं साहित्य आहे, म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतचं जे साहित्य म्हणून आपण मानू, या साहित्याला आपण 3 प्रकारात वर्गीकरण करू शकतो. पहिलं तर कंटेम्पररी क्रिएशन, जसं की समजा काव्य झालं, महाकाव्य, खंडकाव्य, गीतिकाव्य, नाटकं, कथा, हे जे सगळं साहित्य झालं हे एक कंटेम्पररी क्रिएशन्स. दुसरं न्यू फॉर्म्स, नवीन ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये बालसाहित्य, यात्रा वर्णन, पत्रकारिता, अनुवादित साहित्य वगैरे आताच्या आपण बघितलं सगळं. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे मल्टीमीडिया. मल्टीमीडियामध्ये येतील ते फिल्म्स,
शॉर्ट फिल्म्स, सिनेमा फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, ॲडव्हर्टिजमेंट्स, अशा ज्या काही गोष्टी आहेत यांना आपण मल्टीमीडियामध्ये घेऊ शकतो. तर अशा प्रकारे 3 गोष्टी, एकतर कंटेम्पररी क्रिएशन्स, न्यू क्रिएशन्स आणि मल्टीमीडिया क्रिएशन. त्यातला सिनेमा याच्याबद्दल आता आपण बघूयाच. संस्कृतमध्ये 15 सिनेमा आतापर्यंत आहे. पहिला चित्रपट आहे आदि शंकराचार्य. आदि शंकराचार्य हा जगातला पहिला संस्कृत सिनेमा. 1983 साली हा प्रदर्शित झाला. जी.व्ही. अय्यर, ज्यांना कन्नडमध्ये किंवा ज्यांना कन्नडचे भीष्म म्हटलं जातं, ते या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. आदि शंकराचार्यांचं चरित्र आणि त्यांचं तत्त्वज्ञान या चित्रपटात मांडलं आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी हा सिनेमा बघितला असेलच, आणि नसेल पाहिला तर ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की बघा. 31व्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये या सिनेमाला 4 मानाचे पुरस्कार मिळाले होते. बेस्ट फिल्म, बेस्ट स्क्रीन प्ले, बेस्ट सिनेमॅटोग्राफी आणि बेस्ट ऑडिओग्राफी. सर्वदमन बॅनर्जी, ज्यांची ओळख पुढे महाभारतातलं कृष्ण म्हणून झाली, त्यांची ही त्यांच्या करिअरमधली पहिली फिल्म. NFDCने स्वतः या सिनेमाची निर्मिती केली होती. आपण या सिनेमामधला एक छोटासा भाग पाहूयात, जेणेकरून सिनेमा ज्यांनी पाहिला आहे त्यांच्या स्मृतीला जरा उजाळा मिळेल आणि ज्यांनी अजून पाहिला नाहीये त्यांना पाहण्याची इच्छा जागृत. चला तर बघूयात या सिनेमाची छोटीशी क्लिप. तोटकाभिधानो भव शुद्धे हृदये सर्वं शुद्धम् अथ मलिनं मनः किं फलं यदि शुद्धा वाणी. सत्यकामोह जाबालो जबलां मातरमामन्त्रयां चक्रे ब्रह्मैवागमिदं जगच्छ सकलं चिन्मात्रविस्तारितम्. पतितं तोयं सागरं प्रति गच्छति. आकाशात् पतितं तोयं सागरं प्रति गच्छति. 1983 नंतर 1993 मध्ये, म्हणजे 10 वर्षांनंतर दुसरा सिनेमा आला. त्याचं नाव होतं भगवद्गीता. हा दुसरा सिनेमा 1993 मध्ये प्रदर्शित झाला. दरम्यानच्या काळात अनेक हिंदी आणि इतर भाषिक कमर्शियल सिनेमे आले सुद्धा. त्यांच्या रेट्यात संस्कृत सिनेमा पाहायला प्रेक्षक कमी जे आहेत, त्यात पण पैसे खर्च करून चित्रपटगृहात जाऊन संस्कृत सिनेमा पाहतील असे त्याच्याहूनही कमीच. तरी सुद्धा अर्थकारणाकडे न पाहता आंतरिक सांस्कृतिक ओढीपोटी याही सिनेमाचे दिग्दर्शन केले, ते सुद्धा जी.व्ही. अय्यर यांनीच. पण यावेळेला निर्मितीचा खर्च सांभाळला होता टी. सुब्रमणी रेड्डी यांनी. चित्रपट श्रीमद भगवद्गीतेवरती आधारित आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आंध्रा फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्स, हैदराबाद इथं. पुढं भारताच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा दाखवला गेला आणि याही वेळेला म्हणजेच 1993ला या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड फॉर बेस्ट फीचर फिल्म हा चित्रपट क्षेत्रातला भारताचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. नीना गुप्ता यांनी ह्या चित्रपटात साकारलेली द्रौपदीची भूमिका त्या काळात खूपच गाजली होती. आपण या चित्रपटाच्या काही ग्लिम्स बघूयात. धर्मराजा मूर्तो धर्मावतारो भवान् कीर्तयिष्यति भवन्तं भावि जनता शकपुरुष इति. ये दुर्योधनं नीचैर्भूत्वा अनुयास्यन्ति ननु मयानुभूतं राजसभायाम् असह्यमवमाननम्. युद्धम् आहो शान्तिः. मम अंतरंगमेव कुरुक्षेत्रं जातं प्रवृत्तम् अंतर्युद्धम्. किं भगवान् कृष्णः स्वयं युद्धारंभं घोषयति.
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मे अच्युत यावदेतान् निरीक्षेयम् योद्धुकामान् अवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानान् अवेक्षेऽहम् ययेते अत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेः युद्धे प्रियचिकीर्षवः अय्यर यांच्या या 2 संस्कृत सिनेमानंतर इतर चित्रपटकारांना आता कळून चुकलं होतं की संस्कृत सिनेमा बनवणं म्हणजे पैसे वाया घालवणे. म्हणून कोणी वेडाच या मार्गाला लागेल आणि खरोखरच एकच ध्येय वेडांनी पजला, ज्याने प्रयत्न केला खरा, पण त्याच्या प्रयत्नांना तब्बल 7-8 वर्ष कोणी साथच दिली नाही. जंग पछाडलं ते या जयपूरच्या एका संस्कृत विद्वानाने. नाव होतं आचार्य उमेश शास्त्री. खूप काळानंतर त्यांना एक व्यक्ती मिळाली जिचं नाव श्याम सोनी. हे श्याम सोनी टीव्ही आणि सिनेमामध्ये प्रतिदेश दिग्दर्शक. मग या दोघांनी जमवाजमव केली आणि बनवला तो मुद्रा राक्षस. बनवल्यानंतर त्याला एडिटर मिळाला. एडिटर मिळाल्यावरती तो तयार झाला तर सेन्सॉर होईना. अशा अनेक असंख्य अडचणी आल्या, पण तरी सुद्धा या सर्वांवर मात करून 2006 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला, तो जयपूरच्या एका थिएटरमध्ये. आणि त्याच्यानंतर पुन्हा तो चित्रपट लोकांपर्यंत पोहोचूच शकला नाही. हा संस्कृत मधला खरं तर 3रा चित्रपट. असा सन्मानही किंबहुना त्याच्या वाटेला आला नाही. लॉकडाऊन मध्ये आत्ता हा सिनेमा सोशल मीडियावरती पुन्हा प्रदर्शित झाला. तेव्हा कुठे हा प्रयत्न आपल्या समोर आला, आणि तोपर्यंत आचार्य शास्त्रीजी आपल्यामध्ये नव्हते. चित्रपट अर्थातच विशाख दत्ताच्या मुद्रा राक्षसवरती बेतलेला आहे. आपले मराठमोळे शरद कौंशे यांनीही याच्यात खूप छान भूमिका केली आहे. मुद्रा राक्षसच्या आपण काही ग्लिम्स पाहूया. राजानः विना प्रयोजनं प्रासादात् नैवं बहिः आयान्ति. तावत् भूषणानि नैव धारिष्यामः यावत् भवान् सिंहासनारूढो न भविष्यति. नमो नमः यमराजाय नमो नमः. आचार्य वंदेहम. विजयी भव. राजन, किमर्थं वयं स्मृताः? धय धग्नज टिड्ढाणाय धय धग्नज टिड्ढाणाय धे सग्नज टिड्ढाणाय धे सग्नज. आचार्य चाणक्य निवेदय नंदवंशस्य मात्यः निगडितः. आणखी एक महत्वाचं म्हणजे याच नावाने, याच प्लॉटवरती आणि याच वर्षी 2006 मध्ये डॉक्टर मनीष मोक्षगुंडम यांनी एक चित्रपट काढला खरा, पण तोही अप्रदर्शित आणि अपूर्णच राहिला. यानंतर आला तो प्रियमानसम. जी.व्ही. अय्यर यांच्या शंकराचार्य आणि भगवद्गीता या चित्रपटानंतर मुद्रा राक्षसांचा एक प्रयत्न झाला खरा, पण त्या दरम्यान आलेली चॅलेंजेस पाहता संस्कृतमध्ये असे प्रयत्न होणं पुन्हा एकदा दुर्लक्षित झालं होतं. पण म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन. तसा आता संस्कृत सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला होता तो विनोद मंकर यांनी. त्यांना साथ दिली ती बॉबी मॅथ्यू सोमतीर्थम या आरोग्य क्षेत्रातल्या एका बिझनेसमॅनने. ही साथ होती संस्कृत सिनेमामध्ये केरळ पर्वाची.
आता हे केरळ पर्व काय आहे याच्याबद्दल आपण नंतर केव्हा तरी भेटूयात तेव्हा बोलूयातच. ओके, तर संस्कृतमध्ये आलेला खरं तर चौथा पण मुद्रा राक्षसम त्या काळात सगळ्यांसमोर न आल्यामुळे तिसरा म्हणून प्रसिद्ध असलेला सिनेमा म्हणजे प्रियमानस. हा सिनेमा 17व्या शतकातल्या केरळचे दर्शन घडवतो. केरळी कवी उन्नवी वारियर यांचे उत्तरायुष्य आणि त्यांची नलचरितम अट्टकथा ही अतिशय कलापूर्ण कलाकृती पूर्ण करण्यासंदर्भात त्यांना ज्या काही अडचणी आल्या, त्यांचं जे स्ट्रगल होतं ते स्ट्रगल या चित्रपटात दाखवलं. एकूण 1.5 तासांचा हा सिनेमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इफ्फी, त्यानंतर आपल्या पुणे फिल्म फेस्टिवलमध्ये, नंतर जयपूर फिल्म फेस्टिवलमध्ये अशा असंख्य सन्मानाच्या फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाला सुद्धा 63व्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये बेस्ट संस्कृत फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. या सिनेमाचा सुद्धा एक छोटासा भाग आपण बघूयात. विदर्भ राजधानी प्रतीक्षितोऽस्ति भैम्याः स्वयंवर विवाह भवत्याः परिणयवेला आगत. अति सरलेण आर्द्री भवितुं मधुरो वा भवान् प्रेममित्याहुतवान्. भवान् मयि न स्निह्यते किम्? साम्यम् अगन्नोरु उद्यानं यत्रयुम् अभि. सुदेव ब्राह्मणस्य समक्षं मया प्रेक्षितं कार्यम् अन्वेषणात्मकं भूपडः, किन्तु तत् मम हृदयः. उन्नयः दौत्यं समाप्तम्. മാനവന്മാരെ ധരിച്ചുകൊള്ളിൻ മാനുഷ ജന്മം പഴുതാകാതെ. പ്രിയ മാനസ പോയ് വരേണ പ്രിയ മാനസ. याच्यानंतर आलेला संस्कृत सिनेमा तो म्हणजे 2016 साली प्रदर्शित झालेला इष्टी नावाचा सिनेमा. हा सिनेमा खूप महत्त्वपूर्ण आहे. संस्कृत विद्वान आणि संस्कृतचेच प्राध्यापक डॉक्टर जी प्रभा यांनी हा सिनेमा बनवलाय. त्याचं लिखाण, त्याचं स्क्रिप्ट त्यांनीच केले. सिनेमाचे प्रोड्युसर सुद्धा तेच आहेत. आणि गमतीचा भाग म्हणजे सोशल थीमवरती आधारित असलेल्या या चित्रपटावरती जी प्रभा यांच्यावरती आणि चक्क सेन्सॉर बोर्डावरती सुद्धा केरळच्या काही संस्थांनी केसेस फाईल केले. पुरस्कारांचा विचार केला तरी ह्या चित्रपटाला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवलमध्ये स्पेशल मेन्शन अवॉर्ड, नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट संस्कृत सिनेमा अवॉर्ड, शिवाय भारताबाहेर सुद्धा कोरियासारख्या देशात, कोरिया जिथले सिनेमे जगभरातले श्रेष्ठ सिनेमे म्हणून मानले जातात, त्या देशाने सुद्धा चित्रपटाचा बेस्ट सिनेमा म्हणून ह्या आपल्या इष्टी चित्रपटाचा गौरव केला.
इष्टी या चित्रपटानंतर येतो तो म्हणजे सूर्यकांत हा सिनेमा. या सिनेमामध्ये एक असं वृद्ध जोडपं दाखवलंय जे संस्कृत भाषेत संभाषण करत असतं. हे दोघेही कथकली आर्टिस्ट असतात, पण आता वृद्धापकाळाने ते दोघेही बेडरिडन आहेत आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा, ते ज्या वेळेला कथकली करत असायचे त्यावेळेला त्यांचे जे काही हावभाव होते त्यावेळेला त्यांनी प्रेक्षकांना जे रिझवलं होतं त्या आठवणींना उजाळा द्यायचा आणि त्याचा आनंद घ्यायचा, असा सुंदर आणि मनोरम प्रत्यय सिनेमात पाहायला मिळतो. इतरांप्रमाणे या सिनेमाला सुद्धा अनेक नॅशनल इंटरनॅशनल पुरस्कार मिळालेले आहेत. रुक्मिणी स्वयंवरम वेदिकायां मम गानेन सह भवत्याः नाटनस्य प्रथमं दिनं स्मरते वा? तव कथाकेली पठनं सर्वमपि इदानीमेव समापनीयम्. एकवारमपि वेदिकायां क्रीडादेवस्य पुरतः शक्नोमि किम्? याच्या पुढचा सिनेमा आहे अनुरक्ती. अनुरक्ती हा सिनेमा एका पंजाबी मुलीवरती बेतलेला आहे. ही मुलगी कुडियाट्टम शिकण्यासाठी एका गुरूंकडे येते. हे गुरु साऊथ इंडियामध्ये आहेत आणि हे गुरु म्हणजे प्रसिद्ध कुडियाट्टम आर्टिस्ट, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पद्मश्री कलामंडलम सिवन नंबूत्री हे आहेत. हा सिनेमा संस्कृत मधला पहिला 3D सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते पी अशोकन. याच पी अशोकरांनी आत्ता संस्कृतचा OTT पण काढलाय, त्याच्याबद्दल नंतर बोलूयातच. हा जो सिनेमा आहे या सिनेमाला इफ्फीचा स्पेशल मेन्शन अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. The 3,000-year-old Sanskrit language may not be part of our daily discourse anymore, but a filmmaker has shot a feature film in Sanskrit in 3D. The world's first Sanskrit 3D film, Anurakti, is among the main attractions in the 3D category at the ongoing International Film Festival of India in Panji, in Goa. Asokan PK directed film throws light on the ancient theatrical tradition of Kudiyattam in Kerala. The movie narrates the story of Vasudha, a Punjabi danseuse, who comes to Kerala to learn Kudiyattam from a practitioner, Parameshwaran Chakyar. The movie blends tradition and modernity, taking the audience through the world of Kudiyattam, the 2,000-year-old dance form of Kerala. The low-budget 80-minute film is in colloquial Sanskrit with a song to boot. Sakala Supurna Prayoga Purna Picha Yoga Purna. A team of 10 Sanskrit scholars extended their expertise to check the semantics of the film's dialogues, besides acting as dialect coaches for the actors. Sanskrit is it's one of the loveliest language, or you can take it aside. It is a street language and it's a powerful language for communication. And
very happy to take that language in my movie. And people used to say that Sanskrit is dead, no more. Even though it is around 3,000 years old language, people used to say it is dead, but still, it's still living. It's a living language. The motive behind the making of the film is to make Sanskrit relevant even today. The movie is expected to see a commercial release in February 2018. We want to take this movie to the international circuit as well to show the Sanskrit language as well as the movie to the much more wider audience at the international level. The main challenge for the artists in the film is to put in a contemporary setting and present it in a language that can be easily grasped by viewers. It's a film that's not commercial in nature, but its significance is to create an art of living. With inputs from Jyotika Grover in Panji, Bureau Report, DD News. यानंतर आहे पुण्यकोटी नावाचा एक सिनेमा. हा सिनेमा संस्कृत मधला पहिला ॲनिमेशन सिनेमा. विशेष म्हणजे हा एक क्राऊड फंडेड सिनेमा आहे. लोकांसाठी बनवलेला सिनेमा आहे. अर्थातच आपण म्हणतो ना, योजक असतात तर दुर्लभ, पण इथे योजक होते ते इन्फोसिसचे काही युवक. असो, सिनेमामध्ये पुण्यकोटी नावाच्या गायीची आणि तिच्या प्रामाणिकपणाची कथा आहे, जी साऊथ इंडियामध्ये खूप फेमस कथा आहे. आपल्यालाही माहिती असेल. ती गायीला एक सिंह पकडतो, मग ती सांगते की माझ्या बाळाला दूध पाजून येते आणि मग तुम्हाला मार, आणि मग नंतर ती खरोखर जाते आणि मग तो सिंह तिला सोडून देतो. अशा प्रसिद्ध लोककथेवरती आधारित या सिनेमाला जगभरातल्या अनेक ॲनिमेटर्सने हातभार लावला. नेटफ्लिक्सवरती हा सिनेमा तुम्ही बघू शकता. तुर्त आपण त्याची एक छोटीशी झलक पाहू. कथा एषा समस्त जीवराशि सम्पद्धा वर्तते. अस्याञ्च मनुष्य पशु पक्षी कीटादि सकल भूतानां पात्रमस्ति. अस्माकं चिरकालिकः स्वप्नोऽयं सफलो जातः. सेतुः निर्मितः. चिन्तनं, स्नेहः, द्वेषः इत्यादयः दृष्टिगोचराः किल. शृणु, अत्र सर्वेपि पुण्यकोटी भक्तगणसदस्याः ननु. भवतां शालातः निर्गमनं तत्र केनापि दृष्टं वा? अहम् अस्मि पुण्यकोटिः. यानंतर येतो तो वेदांत देशिकः नावाचा सिनेमा. 2018 मध्ये आलेला हा सिनेमा 14व्या शतकामधल्या स्वामी वेदांत देशिक यांचा बायोपिक आहे. हा सिनेमा संस्कृत, प्राकृत आणि जुन्या तामिळ भाषेत आहे. शिवाय याच्यामध्ये प्राकृत भाषेत गाणं सुद्धा आहे. याच्या आधी इतर अनेक सिनेमांमध्ये संस्कृतमध्ये गाणे येऊन गेले. या सिनेमामध्येही आहेत, पण या सिनेमामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे प्राकृतमध्येही गाणं आहे. सिनेमाचं दिग्दर्शन मुक्ता एस सुंदर यांनी केलंय. मुक्ता रविसुंदर या चित्रपटाचे निर्माते आहेत. पाहूयात एक झलक या चित्रपटाची.
शशङ्खचक्रलाञ्छनः सदूर्ध्वपुण्ड्रमण्डितः सकण्ठलग्नसत्तुलस्य नर्घपद्ममालिकः सितान्तरीयसूत्तरीय यज्ञसूत्रशोभितः ममाविरस्तु मानसे வெங்கடத்துறைவா இது திண்ணம் விண்ணோர் தொழும் செல்வன் சுவை துமிழப்பாலது భాద్రపద మాసం శ్రవణ నక్షత్రం కనుక मोहचन्दमौळि दिनारमध्य धियो तुच्छ चिहुरभारन्दारो अघडिय घडना सत्यं सच्चं धावेदास सच्च समग्गम् समाहारस्साम्नां प्रतिपदमृचां नामयजुषां लयः प्रत्युहानां भवं हरत्वन्तध्वान्तं हयवदनहेशाहलहलः गरुडमखिलवेदनीडाधिरूढं द्विषत्पीडनोत्कण्ठिताकुण्ठवैकुण्ठपीठीकृतस्कन्धवीडे स्वनीडागतिप्रीतरुद्र सुकीर्तिस्तना भोगगाढोपगूढ पुरत्कण्ठकव्रातवेधव्यथा वेपमा प्रतिभटश्रेणिभीषण वरगुणस्तोमभूषण जनिभयस्थानतारण जगदवस्थानकारण निखिल दुष्कर्म कर्शन निगम सद्धर्मदर्शन जय जय श्री सुदर्शन जय जय श्री सुदर्शन जय जय श्री सुदर्शन याच्यानंतरचा चित्रपट आहे मधुरस्मितम. मधुरस्मितम हा जगातला पहिला लहान मुलांचा सिनेमा, संस्कृतमधला जगातला संस्कृतमधला लहान मुलांचा पहिला सिनेमा. सुरेश गायत्री या प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शकाने हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. विशेष म्हणजे या सिनेमातले बहुतेक कलाकार हे कलाकार नाहीच आहेत, तुमच्या आमच्यासारखे संस्कृतचे विद्यार्थी किंवा शिक्षक आहेत. हे सगळ्यांनी मिळून हा सिनेमा साकारलाय. केरळमधल्या एका सरकारी शाळेतल्या संस्कृत शिक्षकाने इतर शिक्षकांना सोबत घेतलं, त्यांना संस्कृत शिकवलं, विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवलं आणि हा सिनेमा घडवून आणला. खऱ्या अर्थाने संभूय समुत्थानम या सिनेमाच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतं. कधी संधी मिळाली तर हा सिनेमा आवर्जून बघा. स्वप्नं द्रष्टुं पाठितवान् सा महान् किल डॉक्टर APJ अब्दुल कलाम. सा छात्रान् किम् अवदत्? बृहत् स्वप्नं पश्यत इति. कोऽपि विघ्नः भवतु तत् संतीर्य अग्रे गमिष्यामः. अनाथः अपि अज्ञात्वा मां स्वस्य पुत्रमिव पावि. उदयकिरणप्रभावितम् सकलप्राणप्रचोदकम् अखिलभुवनप्रदीपकम् नमामि सुरजनवन्दितम्. दूरे स्थित्वा अध्यापिकां दृष्ट्वा आगच्छावा हरि. मम अभिरातस्य कथा तेषां कृते गुणप्रदा भवेत्. याच्यानंतर येतो तो अगोचरार्णव नावाचा सिनेमा. हा सिनेमा सुद्धा लहान मुलांचा चित्रपट आहे आणि महाभारतातल्या कर्णावर आधारित हा चित्रपट आहे.
या चित्रपटाला चित्रपटापेक्षा बडबडपट म्हणावा असा हा आहे. छान सिनेमा आहे, बघितला पाहिजे. यानंतरचा चित्रपट आहे तो म्हणजे थोर क्रांतिकारक डॉक्टर चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनावरती आधारित अहम ब्रह्मास्मी नावाचा चित्रपट. याचं लेखन दिग्दर्शन संकलन केलंय आझाद यांनी, ज्यांचं खरं नाव दुबेजी असं आहे, पण यांनी आझाद या नावाने हा चित्रपट केला. हे दुबेजी आजकाल महर्षी आझाद या नावाने स्वतःची ओळख सांगतात. आझाद यांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट कान्समध्येही प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा पहिला मेनस्ट्रीम सिनेमा आहे. याचे गाणे, याचे ट्रेलर यूट्यूबवरती पाहायला मिळतातच. अद्य समग्र देशः पुनः आजादस्य ताण्डवं दृश्यते. अद्य तु बद्धमानः पुनः बंधने न भविष्ये. आजादः आजन्म आजाद भविष्ये. आजादस्य क्रांति अग्रे यदि आजादस्य वृद्ध पित्रो क्षुत् पिपाशा आयाति तदाजादः स्वभंतुल बुखारः द्वे गुल्के तयोर्वक्षेऽपि भेदितुं शक्यते. युग परिवर्तनस्य उजृम्भणस्य नाम आजादः. यदा यदा अहिंसा म्रियते तदा तदा आजादः जायते. अहम ब्रह्मास्मि. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. याच्यानंतरचा चित्रपट म्हणजे हल्ली इफ्फीमध्ये अत्यंत गाजलेला चित्रपट नमो नावाचा सिनेमा. नमो ही कृष्ण आणि सुदामा यांची गोष्ट आहे. विजेश मणी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. हे विजेश मणी सुद्धा नॅशनल अवॉर्ड विजेते असे दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा. जयराम नावाचे दक्षिणेतले खूप मोठे स्टार नट यामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसत आहेत. सुदामाची भूमिका त्यांनी केली आहे. मी या चित्रपटाबद्दल फार काही बोलण्यापेक्षा बघूयात DD दूरदर्शन न्यूज आणि आपल्या सर्वांचा लाडका संस्कृतचा कार्यक्रम वार्तावली या चित्रपटाबद्दल काय सांगतो. जनवरी मासस्य 16 दिनाङ्कतः 24 दिनाङ्कं यावत् गोवा राजधानी भूते पणजी नगरे आयोजितमभवत् 51तमः भारतीयः अन्ताराष्ट्रिय चलच्चित्र महोत्सवः. परिप्रेक्ष्य वैविध्यैः विशिष्टेऽस्मिन् चलच्चित्र महोत्सवे विविध विषयाधृतानि नैक वैदेशिक क्षेत्रीय भाषा समाश्रितानि चलच्चित्राणि भूतानि प्रदर्शितानि. चलच्चित्र महोत्सवेऽस्मिन् विशिष्टमासीत् तथ्यान्तरम् इदं यदिह विजयसमणिद्वारा निर्देशितीकृतं नमो इति नामधेयं संस्कृतं चलच्चित्रमपि प्रदर्शनीयतां गतम्. नील नील कृष्ण जय जय नील नीरद कृष्ण नंद नंदन कृष्ण जय जय श्याम मोहन कृष्ण. इदं संस्कृतं चलच्चित्रं चलच्चित्रप्रियेषु जनेषु विशेषाकर्षणकेन्द्रम् असिद्ध्यत्. तावत् नमो एतादृशमस्ति संस्कृतचलच्चित्रं यत् उद्देश्यद्वयमाश्रित्य वर्धते. अत्रत्यं प्रथमम् उद्देश्यं यदिदं संस्कृतभाषायाः समृद्धां परम्परां प्रवर्धयति. द्वितीयं च उद्देश्यम् अत्रत्यं यत् इदं युगान्तरीयां श्रीकृष्णसुदाम्नोः मैत्रीगाथां पुनः प्रख्यापयति. एतस्मिन् हि संस्कृते चलच्चित्रे इदमस्ति प्रदर्शितं यत् कथमिव शासकेन नागरिकेण च वर्तितव्यम् इति. चलच्चित्रेऽस्ति दर्शितमिदं यत् स्वयं सन्नपि भगवान् श्रीकृष्णः न वित्तीयाधारेण तोलयति जनान्. अथ ईश्वरस्तु सदैव प्रतिफलयति वास्तविकीं भक्तिं.
या सर्व संस्कृत सिनेमांसोबतच काही येऊ घातलेले संस्कृत सिनेमा सुद्धा आहेत बरं का. मधुरस्मितमचे दिग्दर्शक सुरेश गायत्री जे लवकरच मधुभाषितम हा सिनेमा घेऊन येत आहेत. त्यांच्यासोबतच शिबू कुमार नल्लूर हे समस्या नावाचा संस्कृत चित्रपट लवकरच प्रदर्शित करणार आहेत. त्याचंही ट्रेलर बघूयात. शुद्धोऽसि बुद्धोऽसि निरञ्जनोऽसि संसारमाया परिवर्जितोऽसि संसारस्वप्नं त्यज्य मोहनिद्राम्. पर्वतानां वनानां सद्यः नाशन समये वयं केषां कृते अपेक्षां कुर्मः? अनुमतिदायकाः एव एतस्य परिहारदायकाः. तत्रैव वयं निस्सहायताम् अनुभवामः. किं कुर्मः वयं? तदेव अस्माकं महती समस्या. अशा प्रकारे आतापर्यंत 14 संस्कृत चित्रपट प्रदर्शित झाले. 4 प्रदर्शनाच्या मार्गावरती आहेत. आता असेही काही चित्रपट आहेत ज्यांच्यात संस्कृत भाषा काही प्रमाणात वापरली आहे. असे अनेक चित्रपट आहेत खरे, पण त्याच्यात एक नाव मला प्रामुख्याने घ्यावंसं वाटतं, ते म्हणजे श्वान झॉंग या चित्रपटाचं. टायटलचं उच्चार वेगवेगळ्या प्रकारे आहेत. या चित्रपटामध्ये चायना आणि भारत या दोघांच्या सहयोगाने बनलेला हा चित्रपट आहे. चायनीज प्रवासी आपल्याला माहिती आहे, श्वान झॉंग याच्या भारत प्रवासाबद्दल हा सिनेमा सांगतो. तो जिथं जिथं गेला तिथली भाषा या चित्रपटात वापरली आणि त्याच्यातलं संस्कृत हे ऐकण्यासारखं आहे. आता याच्यासोबतच काही डबिंग सिनेमा सुद्धा या सगळ्या मांदिळीत समाविष्ट करावे लागतील असं आहे. त्यांच्यातलं एक ठळक नाव म्हणजे संत स्वामी चिन्मयानंद यांचं जीवनपट. जीवनपटाचं खरं नाव आहे ऑन अ क्वेस्ट. आणि या चित्रपटाचं संस्कृत रूपांतर जे आहे जिज्ञासा, तो सुद्धा संस्कृत ट्रान्सलेटेड सिनेमामध्ये अवश्य गणला जावा असा एक चित्रपट. बघूयात त्याची एक छोटीशी झलक. I want him found, Gupta, in Johnson's interrogation room. The struggle is not over yet. I was left to die. India is free, not Indians. Religion is the opium of the masses. I'm going to catch and expose those drug peddlers. Why is there so much of evil and injustice or disease, hatred? If this is the best God can do, then I'm not impressed. How can you have actionless action? What does that even mean?
संस्कृत भाषेतल्या चित्रपटांबद्दल आपण पाहिलं. या चित्रपटांसोबतच हे चित्रपट पाहण्याकरता फक्त थिएटरमध्ये जाऊन पाहायचे का? जसं आजकाल ॲमेझॉन प्राईम किंवा नेटफ्लिक्स आणि तत्सम अशा अनेक प्रकारचे OTT प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत, ज्यांना ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म आपण असं म्हणतो. तसंच संस्कृतचे सुद्धा OTT प्लॅटफॉर्म आता येऊ लागले. आपण पाहिलं त्यापैकी अनुरक्ती ही जी हा जो सिनेमा आहे, या अनुरक्ती चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत PK अशोकन सर, हे दुबईत राहून संस्कृतच्या प्रचार प्रसारासाठी काम करत असतात आणि ते सध्या संस्कृतच्या OTTच्या कामी स्वतःला त्यांनी लावून घेतलेलं आहे. आणि हा संस्कृतचा OTT लवकरच आपल्या भेटीला येत आहे. तर अशा प्रकारचे प्रयत्नसुद्धा संस्कृतमध्ये सुरू आहेत, त्याची आपण सर्वांनी दखल घेतली. आत्तापर्यंत आपण जे बघितलं, संस्कृतमध्ये 15 चित्रपट आत्तापर्यंत प्रदर्शित झालेले आहेत आणि काही चित्रपट तयार होत आहेत. यांच्यामध्ये प्रतिकृती, मधुभाषितम, बिल्लू मंगलम अशा अनेक चित्रपटांची वर्णी सध्या लागत आहे. आपण पाहिलं तसं सगळ्यात पहिला चित्रपट जो होता आदिशंकराचार्य GV अय्यर सर यांनी बनवलेला, तो आला होता 1983 मध्ये आणि आज चालले 2021. इतक्या वर्षामध्ये संस्कृतचे चित्रपट बनत आहेत, बनले आहेत आणि यापुढे बनत राहतील. त्यामुळे संस्कृत चित्रपटांची ही जी लेगसी आहे, संस्कृत चित्रपटांची ही जी ग्लोरियस अशी हिस्ट्री आहे, ती पुस्तक रूपाने संबंध करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्नसुद्धा लवकरच आपल्या भेटीस येत आहे. तर अशा प्रकारे संस्कृत सिनेमाला जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये यदर्थ मात्रा पदवाक्यहीनं मया प्रमादात यदि किंचनोक्तम तन्मे क्षमित्वा विदधातु देवी सरस्वती केवल बोधलब्धिम. जर माझ्याकडून चुकून काही चुकीचं बोललं गेलं असेल तर त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांची माफी मागतो. पुन्हा एकदा माझ्या अल्मा मॅटर असलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे आभार मानतो. माझा PhDचा विषय तुमच्या सर्वांसमोर सादर करण्याची मला संधी दिली त्याबद्दल खरे सर शेजवलकर मॅडम यांचं खूप खूप आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक गणित आणि फायद्याचा विचार न करता स्वतःच्या खर्चानं संस्कृत सिनेमे ज्यांनी बनवले तर सगळ्या तमाम दिग्दर्शक, निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ यांना त्रिवार अभिवादन करतो. जगातला पहिला संस्कृत सिनेमा ज्यांनी बनवल्या त्या GV अय्यर सरांना नमस्कार करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.